नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव होणार 7,500 पर। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव होणार 7,500 पर। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 23 तारखेनंतर कापसाचा बाजार भाव होणार 7,500 पर। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव होणार 7,500 पर। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार 7,500 पर। या प्रश्नाचं चला आता घेऊया जाणून अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भाव पातळी 6,700 पासून 7,500 दरम्यान आहे। जर सरासरी भाव बघितला तर तो 7,100 7,200 दरम्यान आहे। जर आपण या ठिकाणी विचार केला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्र देशातील सर्वात महत्त्वाचं कापूस उत्पादक राज्य आहे। पण यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये कापसाचं उत्पादन घटणार। त्याचबरोबर कापसाचा गेल्या वर्षीचा शिल्लक साठा कमी आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या सर्व गोष्टी कापसाच्या भावात तेजी येण्यासाठी जरी अनुकूल असल्या तरी लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्रात निवडणुका आहेत, म्हणून ज्या काही त्या ठिकाणी ॲग्री कमोडिटीज म्हणजे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या सगळ्या सध्या दबावात आहेत। सर्वजण वाट बघत आहेत की निवडणुका संपून निकाल लागणार आहे 23 तारखेला। लक्षात घ्या, 23 तारखेला निकाल लागल्यानंतर सरकार कोणत्याही पक्षाचं येऊ द्या, एकदा स्थिर सरकार येण्याची शक्यता दिसली, जे की होणारच आहे, तर त्यानंतर काय होणार की जिनिंगवाले मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी सुरू करणार, व्यापारी कापसाचा स्टॉक करणार आणि याच्यामुळे चित्र स्पष्ट होईल। आणि या सर्व अनुकूल घडामोडीमुळे जो सध्या कापूस 6,700 ते 7,500 दरम्यान ट्रेड करतोय, तो कापूस अलगद आपल्याला 23 तारखेनंतर 7,500 पार जाताना दिसणार आहे। म्हणून लक्षात घ्या की जर 23 तारखेनंतर कापसाचा भाव हा आपल्याला पुढच्या 8-15 दिवसात 7,500 पार होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, कारण याची शक्यता जवळपास निश्चित आहे। मग भविष्यात देशातील बाजारात काय राहणार, कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।